नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। माहिती आहे का, नवरात्र संपण्याआधी जर एक छोटंसं काम घरच्या घरी केलं तर आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात। घट असो किंवा नसो, प्रत्येकानेच हे काम केलं पाहिजे। कारण कुलदेवीची ओटी भरली नाही तर नशिबातले अनेक सुवर्णक्षण हातातून निसटू शकतात। आणि ओटीत ठेवलेली फक्त ही एक वस्तू तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते। ओटीचं महत्त्व। कुलदेवी म्हणजे घराची रक्षक माता। ती घरात सुख समृद्धी आणते। ओटी भरल्याने घरातील नशीब उजळतं, घरात सौख्य टिकतं। नवरात्र हा देवीच्या जागृतीचा काळ आहे। या काळात भक्तिपूर्वक पूजा केल्याने आशीर्वाद मिळतो। ओटी ही केवळ एक प्रथा नाही, ती भक्तीची खरी परीक्षा आहे। घरातील वाद मिटतात, व्यवसायात अडथळे दूर होतात, आरोग्य चांगले राहते, घरातील प्रत्येक व्यक्तीला लाभ होतो। स्त्रियांच्या हातात सौख्य टिकते, पुरुषांच्या पावलांना उन्नती मिळते। हे साधं काम मोठं फळ देतं। ओटीत ठेवलेली प्रत्येक वस्तू देवीच्या कृपेने फल देतं, घरात सौख्य टिकतं। घट असो वा नसो, ओटी प्रत्येकाने भरावीच। काही लोक म्हणतात, घट नसेल तर ओटी भरू नका। पण खरी गोष्ट अशी आहे की देवी घरातील वंश रक्षणासाठी येते। तिच्या कृपेने घरातील प्रत्येक गोष्ट सुरळीत होते, घरात मंगल कार्य वाढते, जीवनात स्थिरता येते। ओटी भरण्याची पद्धत साधी आहे। स्वच्छ कपड्यावर लाल वस्त्र ठेवा, त्यावर अक्षत टाका, कुंकू आणि हळद ठेवा, फळं ठेवा, गोडधोड पदार्थ ठेवा, पाणी अर्पण करा, देवीला अर्घ्य द्या, आरती करा। मन एकाग्र ठेवून देवीच्या समोर ठेवा। भक्तिपूर्वक केलेली ओटी देवीला आनंद देते, तिचा आशीर्वाद घरभर पसरतो। घरातील प्रत्येक सदस्याला सुख मिळतं, घरातील कलह मिटतो, आर्थिक अडचणी दूर होतात, घरातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होतो। देवाची कृपा घरात कायम राहते, घरात आनंद वाढतो। स्त्रियांना सौख्य टिकवण्यासाठी ओटी भरणं आवश्यक आहे। पुरुषांच्या व्यवसायात प्रगती येते, ओटीत ठेवलेल्या सुपारीमुळे घरात स्थैर्य टिकते। प्रत्येक दिवशी देवतेचा आशीर्वाद राहतो, घरात सौख्य आणि समृद्धी टिकते। घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहतो, घरात नशीब चमकतो, घरातील प्रत्येक दिवशी देवीचा आशीर्वाद अनुभवता येतो। भक्तिपूर्वक भरलेली ओटी घराला दिव्य प्रकाश देते, घरातील प्रत्येक गोष्ट सुरळीत होते। स्त्रियांच्या हातात सौख्य टिकते, पुरुषांच्या पावलांना प्रगती मिळते। ओटी भरल्यावर घरात समृद्धी आणि आनंद टिकतो। प्रत्येक दिवशी शुभ संधी येतात, घरातील प्रत्येकाची प्रगती होते, घरात नशीब उजळतो, घरातले प्रत्येक काम सुरळीत होते, घरात दीर्घायुष्य आणि सौख्य टिकते। देवीच्या कृपेने घरातील प्रत्येक गोष्ट सुरळीत होते, घरातील कलह मिटतो, व्यवसायात नवीन संधी मिळतात, आर्थिक स्थिरता टिकते। ओटीत ठेवलेली सुपारी घरात स्थैर्य टिकवते, प्रत्येक दिवशी देवतेचा आशीर्वाद राहतो, घरात सौख्य आणि समृद्धी टिकते। घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहतो, घरात नशीब चमकतो, घरातील प्रत्येक दिवशी देवीचा आशीर्वाद अनुभवता येतो। भक्तिपूर्वक केलेली ओटी देवीला आनंद देते, घरात सकारात्मक ऊर्जा टिकते, घरातील प्रत्येक गोष्ट सोन्यासारखी चमकते, घरातील स्थैर्य कायम राहते, घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी राहतो, घरातील वाद मिटतात, आर्थिक अडचणी दूर होतात, आरोग्य सुधारते, व्यवसायात प्रगती होते, स्त्रियांना सौख्य लाभते, पुरुषांच्या पावलांना प्रगती मिळते, घरातील प्रत्येक दिवशी शुभ संधी मिळतात, घरातील प्रत्येक गोष्ट सुवर्णसदृश चमकायला लागते, घरात देवतेची कृपा कायम राहते। बंधूंनो आणि भगिनींनो, नवरात्र संपण्याआधी कुलदेवीची ओटी नक्की भरा। घट असो वा नसो, ही पूजा प्रत्येकाने करावी। देवीच्या कृपेने घरात सौख्य टिकते, घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहतो, घरातील वाद मिटतात, व्यवसायात प्रगती होते, आर्थिक स्थिरता टिकते, आरोग्य सुधारते, घरात सुख समृद्धी येते। ओटीत ठेवलेली सुपारी घरात चमत्कार घडवते, घरात स्थैर्य टिकते,
प्रत्येक दिवशी देवीचा आशीर्वाद राहतो. भक्तिपूर्वक केलेली पूजा घराला दिव्य प्रकाश देते. घरातील प्रत्येक गोष्ट सुरळीत होते. स्त्रियांना सौख्य टिकते. पुरुषांच्या पावलांना प्रगती मिळते. घरातील प्रत्येक दिवशी शुभ संधी मिळतात. घरातील प्रत्येक गोष्ट सोन्यासारखी चमकायला लागते. जय कुलदेवी.